महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी अशी एक भन्नाट योजना आणलेली आहे की ती ऐकल्यावरच तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येणार। ती म्हणजे लाडकी बहीण योजना। ऐकताच किती गोड वाटते, पण तुम्हाला या योजनेमध्ये मिळणार इतका जबरदस्त लाभ की तो मिळण्यासाठी लाखो महिलांनी अर्ज करायला सुरुवात केलेली आहे। म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो, अशाच योजनांच्या ताज्या अपडेट सगळ्यात आधी मिळण्यासाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राइब नक्की करा। लाडक्या बहिणींसाठी आता धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। या 8 जिल्ह्यातील 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपये हप्ता येणार नाही। मुख्यमंत्र्यांची आताच झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयांची वाट बघणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेली आहे। तुम्ही जर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर या 8 जिल्ह्यातील 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर या 8 जिल्ह्यातील 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी KYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण केलेली असेल तरी सुद्धा त्यांना लाभ मिळणार नाही। तुम्ही जर सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांपैकी 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी चौकशीच्या दरम्यान सापडलेल्या आहेत। त्या निकषात बसत नव्हत्या तरी त्यांनी 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यात घेतलेले आहेत आणि सरकारने KYC प्रक्रिया करायची सांगितली तरी सुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला। तर 36 जिल्ह्यांपैकी सर्वात जास्त लाडक्या बहिणी या 8 जिल्ह्यामध्ये आहे। तर या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा लाभ बंद करण्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। यांना सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा लाभ 15वा हप्ता मिळणार नाही। तर सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मिळणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। तर कोणत्या 8 जिल्ह्यांमध्ये लाभ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय हे तुम्ही नक्की बघायचं आहे। तर लाडक्या बहिणींनो, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणता धक्कादायक निर्णय घेण्यात आलाय हे तुम्ही बघायचं आहे, कारण तुम्ही सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, कोणत्या तारखेला मिळणार याची आतुरतेने वाट पाहतात। परंतु या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुम्ही सप्टेंबर महिना हप्ता येण्याची वाट बघू नका असे एकनाथ शिंदे तुमचे लाडके भाऊ यांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। तर कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये लाडकी बहिणी अपात्र ठरणार आहे बघा। बहिणींनो, तुम्हाला आठवतंय का, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला होता तेव्हा तुम्ही रेशन कार्डची झेरॉक्स जोडली होती का? अनेक महिलांनी पिवळे व केशरी रेशन कार्डचे झेरॉक्स काढले होते। त्यांनी चुकीच्या पद्धतीने आतापर्यंत 14 हप्ते त्यांच्या बँक खात्यावरती घेतलेले आहे आणि तर आता त्या 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे। तर त्या महिला कोणत्या आहेत? काही महिलांचे रेशन कार्ड पांढरे होते। पांढरे रेशन कार्ड म्हणजे श्रीमंत आहे, तर त्या महिलांनी आतून पैसे भरून केशरी किंवा पिवळे रेशन कार्डची झेरॉक्स जोडलेली आहे। परंतु सरकारने आता जी KYC करायची सांगितल्या त्या महिला आढळून आल्या आहे आणि चुकीच्या पद्धतीने पिवळं व केशरी रेशन कार्ड काढलं होतं, त्यामुळे त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे। तर आता हा झाला पहिला प्रकार। तुम्ही अजून विसरू नका, आपल्याला 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या पाहायच्या आहे। आणि दुसरं म्हणजेच या 8 जिल्ह्यामध्ये 14,000 पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना लक्षात घ्या, पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजेच काही लाडक्या बहिणी सरकारला फसवत आहे। तर ते म्हणजे काही लाडक्या बहिणींनी त्यांच्या आधार कार्ड वरचा पत्ता चुकीचा दिलाय, त्यामुळे महिला व बाल विकास खात्याच्या आदेशाने अंगणवाडी सेविका त्यांच्या आधार कार्ड वरच्या पत्त्यावर त्यांच्या घरी गेला, पण तिथे लाडक्या बहिणी नव्हत्या। त्याहून हे स्पष्ट झालं की लाडक्या बहिणींनी आधार कार्ड वरचे पत्ता चुकीचा दिला असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं। आणि एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहीण योजनेला आता 1 वर्ष पूर्ण झालेली आहे। आता तर तुम्हाला आठवलंच असेल, सरकारने सांगितलं होतं एका कुटुंबात फक्त 2च महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात। त्यांनी घरातील 3 जण 4 जण लाभ घेतल्याचं स्पष्ट, त्यामुळे या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी सरसकट अपात्र झाल्याचं सरकारने सांगितलं। तर लाडक्या बहिणींनो, बघा कोणते 8 जिल्हे आहेत। तर या 8 जिल्ह्यापैकी तुमचा सुद्धा जिल्हा आहे का नक्की बघा।
कारण तुम्ही 5 वर्ष या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला 8 जिल्हे सांगणारच आहे, पण सर्वात आधी लाडक्या बहिणींचा जो अपात्र ठरण्याचा 5वा जो प्रकार आहे तो म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या घरामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2000 रुपये येतात आणि लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येतात. या महिलांचा सुद्धा लाभ बंद झालेला आहे. तुम्ही फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा हप्ता घ्या, म्हणजेच तुम्ही कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या. तुम्ही जर दोघी योजनेचा लाभ घेतला तर तुमचा योजनांचा लाभ बंद होऊ शकतो. तर आता कोणत्या 8 जिल्ह्यातील लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे त्याची लिस्ट आता आपण पाहणार. तर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ आणि दुसरा नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सोलापूर. सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. आणि पुढचे जे जिल्हे आहे ते म्हणजे धुळे, बीड, नांदेड, लातूर, जालना, पालघर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त जमीन असलेल्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार. या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता येणार नाही असं सांगण्यात आता नवीन निकष लावण्यात येणार आहे. पण ज्या पात्र लाडक्या बहिणी आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही 5 वर्ष अशाच योजनांचा लाभ घेण्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून ठेवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांचा अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला अपडेट लवकर कळेल.